भारतीय राष्ट्रीय कला व सांस्कृतिक वारसा न्यास इंटॅक सोलापूर शाखेच्या वतीने जागतिक वारसा सप्ताहाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या द्विदिवसीय वारसा फेरी उपक्रमाचा पहिला दिवस आज सोलापूरकरांच्या ऐतिहासिक व आध्यात्मिक जाणीवांना समृद्ध करणारा ठरला. प्रिझर्विंग अवर पास्ट, इन्स्पायरिंग अवर फ्युचर या संकल्पनेवर आधारित या पहिल्या दिवशी इतिहासप्रेमींना बारड वाचनालय, श्री राम मंदिर आणि श्री शिवराय महाराज मठ या तीन महत्त्वाच्या ठिकाणांच्या माध्यमातून सोलापूरच्या गौरवशाली भूतकाळाचे विहंगम दर्शन घडले. या ज्ञानयात्रेमध्ये इतिहास, साहित्य, कला आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम अनुभवण्यासाठी इंटॅक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर, संवादक डॉक्टर सीमंतिनी साफळकर व नितीन अन्वेकर यांच्यासह मोठ्या संख्येने सोलापूरचे नागरिक व इतिहासप्रेमी उपस्थित होते. वारसा संवर्धनाच्या चळवळीला बळ या यशस्वी वारसा फेरीच्या वेळी उपक्रमाचे संयोजक व इंटॅक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर यांनी सोलापूरच्या सुप्त ऐतिहासिक ठेव्यांचे महत्त्व अधोरेखित केले. संवादक डॉक्टर सीमंतिनी साफळकर आणि नितीन अन्वेकर यांनी प्रत्येक ठिकाणचा इतिहास, वास्तुकला आणि आध्यात्मिक संदर्भ अत्यंत ओघवत्या भाषेत इतिहासप्रेमींसमोर मांडला, ज्यामुळे हा अनुभव अधिक ज्ञानवर्धक ठरला. डॉक्टर अनिता ढोबळे, अच्युत काटीकर, अतुल देशपांडे, श्रीधर खेडगेकर, प्राध्यापक सोनाली गिरी, विजय जाधव, कृष्णा माळवेकर यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. या उपक्रमाने सोलापूरकरांना आपल्या शहराच्या वारसा स्थळांचे मोल समजावून सांगितले आणि वारसा जतन संवर्धन या चळवळीला एक नवी दिशा दिली. वारसा फेरीचा दुसरा दिवस उद्या रविवारी 23 नोव्हेंबर 2025 रोजी डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मृती संग्रहालय सकाळी 8 वाजता आणि एक्साईज ऑफिस या ठिकाणी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले. सर्व सोलापूरकरांनी या आंतरराष्ट्रीय आणि प्रशासकीय वारसा दर्शनाच्या अद्वितीय प्रवासात सहभागी व्हावे असे आवाहन इंटॅक सोलापूर शाखेच्या वतीनं करण्यात आले आहे.